दिल्लीऐवजी दहशतवाद्यांचं टार्गेट दुसरंच असल्याची धक्कादायक माहिती समोर। स्फोटात 12 निष्पापांचा बळी, एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, गृहमंत्री अमित शहांनी ठणकावलं। दिल्ली स्फोटामागे 6 डॉक्टर असल्याची खळबळजनक माहिती समोर। आत्मघातकी हल्ला करणाऱ्या डॉक्टर उमरचं फरीदाबाद टेरर कनेक्शन उजेडात। फरीदाबादमधनं मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटसह स्फोटकं जप्त। दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या कारचे धागेदोरे शोधण्याचं तपास यंत्रणांसमोर आव्हान। सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू, बनावट कागदपत्रांच्या आधारे कार खरेदी झाल्याचंही समोर। नगर परिषदेच्या निवडणुकीत दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पवार काका पुतण्याची एकी, तर सुनील तटकरेंची महायुतीसाठीच बॅटिंग। मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर। 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव। सर्वच पक्षातल्या अनेकांचा पत्ता कट होणार। कोल्हापूरच्या नागाळा पार्क भागात बिबट्याचा धुमाकूळ। मोठ्या मुश्किलीनंतर बिबट्या जेरबंद, अग्निशमन दल आणि पोलिसांची पुरेवाट। बिहारमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान पूर्ण। 5 वाजेपर्यंत 67.14% मतदानाची नोंद। एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार एनडीएला कौल। 14 नोव्हेंबरच्या निकालाकडे देशाचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।